या भागामध्ये आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट इव्हेंट्स या महत्त्वाच्या पार्टबद्दल भागाबद्दल माहिती समजावून घेणार आहोत। आणि या भागाची माहिती समजावून घेताना अगदी सखोल माहिती समजावून घेणं गरजेचं आहे। या भागाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरी आपण उशिरा सुरुवात केलेली असली तरीसुद्धा या तुमच्या संयुक्त परीक्षेसाठी येणारे जे करंट इव्हेंट्स आहेत त्यासाठी जास्तीत जास्त सखोल माहिती करून देण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांना कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। शिवनेरी फाउंडेशन शिवनेरी अकॅडमी मार्फत, ज्याच्या शाखा पुणे या ठिकाणी आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना आपण PDF फाईल सुद्धा पाठवून देणार आहोत। PDF फाईलसाठी तुमच्या स्क्रीनच्या खाली जो नंबर येतोय त्या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती आपलं नाव आणि मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप मोबाईल नंबर पाठवलं तर अशा विद्यार्थ्यांना परिपूर्ण करंट इव्हेंटच्या PDFs त्यांच्या मोबाईलवरती पाठवल्या जातील। काही विद्यार्थ्यांनी ईमेल्स पाठवले तरीसुद्धा त्यांच्या ईमेलवरती सुद्धा हे पाठवलं जाईल। तर ज्या विद्यार्थ्यांना याच्या नियमितपणे PDF पाहिजेत त्या विद्यार्थ्यांनी खाली स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आपले नाव आणि मोबाईलचा जो व्हॉट्सॲप नंबर आहे तो नंबर पाठवून देणं आवश्यक आहे। आता आपण या ठिकाणी जाता जाता मोबाईल नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 9960101122। नुकतीच किम जॉंग नाम यांची हत्या झाली। किम जॉंग नाम हे कोण होतं तर किम जॉंग उन आणि किम जॉंग नाम हे सावत्र भाऊ आहेत। किम जॉंग इल हे उत्तर कोरियाचे राज्यकर्ते होते आणि ही त्यांची दोन मुलं जे किम जॉंग उन आणि किम जॉंग नाम ही दोन मुलं। उत्तर कोरियाचे हुकुमशहा सध्या जे आहेत ते किम जॉंग उन यांचे सावत्र भाऊ किम जॉंग नाम यांची 13 फेब्रुवारी 2017ला मलेशियामध्ये हत्या झाली। यांच्यावरती विषप्रयोग केला गेलेला होता आणि विषप्रयोगामध्ये जे वापरण्यात आलेलं होतं रसायन ते कुठलं होतं, विषारी रसायन हे पण विचारलं जाईल। तर O इथाइल S2 डायसोप्रोपिल ॲमिनो इथाइल मिथाइल फॉस्फोनोथिओएट हे विषारी रसायन हत्येसाठी वापरलं गेलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये रशिया हा सर्वात मोठा तेल उत्पादक देश म्हणून उदयाला आलेला आहे। याच्यामागचं कारणही आपण समजावून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं की कच्चा खनिज तेल उत्पादनामध्ये रशिया सर्वात मोठा देश बनलेला आहे। सौदी अरेबियाला रशियानं मागं टाकलं आणि रशिया सर्वात मोठा देश बनला। डिसेंबर 2016मध्ये रशियाचं तेल उत्पादन 10.49 दशलक्ष बॅरल एवढं झालं। जागतिक पातळीवरती तेलाच्या ज्या किमती घटत आहेत या घटत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर OPEC या सदस्य राष्ट्रांनी इतर तेल उत्पादक राष्ट्रांची येत्या 6 महिन्यामध्ये तेल उत्पादनामध्ये प्रतिदिन 1.2 दशलक्ष बॅरलची कपात करण्याचा निर्णय घेतला आणि सौदी अरेबियानं रशियापेक्षा जास्त कपात केली। यामुळे रशियाचं उत्पादन जास्त झालेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पण या ठिकाणी लक्षात ठेवताना रशिया OPEC या संघटनेचा सदस्य नाही हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता जगामध्ये सर्वाधिक तेल उत्पादक देश कोणते आहेत असं जर विचारलं तर रशिया प्रथम क्रमांकावरती 10.49 दशलक्ष बॅरल प्रतिदिन, सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावरती 10.46 दशलक्ष बॅरल प्रतिदिन आणि अमेरिका 8.8 दशलक्ष बॅरल प्रतिदिन अशा प्रकारे सर्वाधिक तेल उत्पादक असणारे देश आहेत जगामध्ये। आता आपण अलीकडच्या कालावधीमध्ये आशियाई सभापती परिषद झालेली होती। या परिषदेबद्दल माहिती समजावून घेऊयात। आशियाई देशांच्या संसदेच्या सभापतींची 2 दिवसीय परिषद झाली। ही 2 दिवसीय परिषद 18 ते 19 फेब्रुवारी 2017ला झाली। ही परिषद भारतामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये इंदौर या ठिकाणी झाली। या परिषदेला अफगाणिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सभापती रौफ इब्राहिमी, बांगलादेशी संसदेच्या सभापती डॉक्टर शिरीन शर्मिन चौधरी आणि भूतानच्या नॅशनल असेंब्लीचे सभापती जिग्मे झोंगपा, मालदीवच्या संसदेचे सभापती अब्दुल्ला मसिहा,
याशिवाय नेपाळी संसदेचे सभापती ओन्सारी घरती आणि श्रीलंकेच्या संसदेचे सभापती कारू जयसूर्या या आशियाई सभापतींच्या परिषदेला उपस्थित होत आहे. 18 ते 19 फेब्रुवारी 2017ला झालेली मध्य प्रदेशमधील इंदौर या ठिकाणी ही परिषदेमधला विषय कोणता होता? परिषदेमध्ये लिंग समानता, शाश्वत विकास, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापनावरती चर्चा करण्यात आली या परिषदेमध्ये. अशा प्रकारे ही परिषद आशियाई सभापती परिषद आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. केव्हा झाली, कुठे झाली आणि कोण कोण हजर होतं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि परिषदेमध्ये विषय कोणता होता. त्यानंतर भारत आणि जर्मनीच्या दरम्यान सामाजिक सुरक्षा करार झालेला आहे. भारत आणि जर्मनीनं सामाजिक सुरक्षा करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. हा करार जो झालेला आहे हा करार 1 मे 2017 पासून अंमलामध्ये येणार आहे आणि हा करार दोन्ही देशांदरम्यान गुंतवणुकीमध्ये वाढ व्हावी या उद्देशानं हा भारत जर्मनीच्या दरम्यान सामाजिक सुरक्षा करार झालेला आहे. म्हणजे कोणत्या कारणानं सामाजिक सुरक्षा करार झाला आणि या करारामध्ये 2008 साली केलेल्या सामाजिक विमा करारांच्या तरतुदींचा समावेश केला गेलेला आहे. सामाजिक विमा करारानुसार एखादा कामगार जर 2 पैकी एखाद्या देशामध्ये सामाजिक योगदान देत असेल तर त्याला दुसऱ्या देशामध्ये त्या प्रकारचं योगदान देण्यामधून सूट दिली जाईल. याशिवाय या नवीन करारामुळे 2005चा करार रद्द होणार आहे. अशा प्रकारे भारत आणि जर्मनीमध्ये सामाजिक सुरक्षा करार झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला उद्देश लक्षात ठेवावा लागेल. भारत जर्मनी सामाजिक सुरक्षा कराराचा दोन्ही देशादरम्यान गुंतवणुकीमध्ये वाढ व्हावी, ज्याप्रमाणे गुंतवणूक चालू आहे त्याप्रमाणे चालू राहावी या उद्देशानं हा भारत जर्मनी सामाजिक सुरक्षा करार 1 मे 2017 पासून अंमलामध्ये येणार आहे. आणि आपण या ठिकाणी उल्लेख केला की या करारानुसार काय होणार आहे. एखादा कामगार जर 2 पैकी एका देशामध्ये सामाजिक योगदान देत असेल तर त्याला दुसऱ्या देशामध्ये त्याच प्रकारचं योगदान देण्यातून सूट दिली जाईल. आणि या नवीन करारामुळं 2005चा करार रद्द झालेला आहे. त्यानंतर अलीकडच्या कालावधीमध्ये भारताकडून अनेक वेळा मागणी केली जात होती की हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित केलं जावं. मुंबईवरील 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उल दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. पहा त्याची संघटनेचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. 26/11चा सूत्रधार होता, जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा तो सूत्रधार होता. त्याची संघटनेचं नाव जमात उल दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तान सरकारनं 18 फेब्रुवारी 2017ला दहशतवादी म्हणून घोषित केलं. सईदच्या शस्त्रांचं परवाने रद्द केले गेलेले आहेत. पाकिस्तान सरकारनं हा घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाचं भारतानं स्वागत केलेलं आहे. सईदवर अमेरिकेनं $1 कोटी बक्षीस जाहीर केलेलं होतं. त्यानंतर भारत ग्रीस हवाई वाहतूक कराराविषयी आपण माहिती घेऊयात. भारत ग्रीस हवाई वाहतूक कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली 22 फेब्रुवारी 2017ला. या करारानुसार काय होणार आहे तर दोन्ही देशामधील हवाई वाहतूक कंपन्यांना दोन्ही देशामध्ये सेवा देण्याची परवानगी मिळणार आहे. भारत ग्रीस हवाई वाहतूक करारानुसार मिळणारी सवलत लक्षात ठेवावी लागेल. दोन्ही देशामधील हवाई वाहतूक कंपन्यांना दोन्ही देशामध्ये सेवा देण्याची परवानगी मिळेल. आणि जून 2016मध्ये नवीन हवाई वाहतूक धोरण जाहीर केलेलं होतं, हेही लक्षात ठेवावं लागेल. भारतानं ग्रीससोबत 2016मध्ये ओपन स्काईज हा करार केलेला होता. आता विचारलं जाईल की भारतानं ग्रीससोबत 2016मध्ये केलेला ओपन स्काईज हा करार कशाशी संबंधित होता. तर या करारानुसार आता भारतीय विमानांना थेट अथेन्स याशिवाय थेसालोनिकी, हेराक्लिओन आणि हे जे ग्रीक शहरं आहेत या ग्रीक शहरांमध्ये सेवा देण्यात येणार आहे. हा आहे ओपन स्काईज करार. ग्रीस विमानं भारतातील 6 महानगरांमध्ये सेवा देणार आहेत. हेही या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. अशा प्रकारे भारत ग्रीस हवाई वाहतूक करार आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर भारत आणि नेपाळमध्ये जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे.
भारत आणि नेपाळमध्ये अरुण 3 हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. नावच आहे त्याचं अरुण 3. हा प्रकल्प उभारता यावा यासाठी गुंतवणूक करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली 22 फेब्रुवारी 2017ला. पहा, प्रकल्पाचं नाव लक्षात ठेवा, अरुण 3 प्रकल्प. कोणत्या 2 देशांच्या दरम्यान सुरू केला जाणार आहे? भारत नेपाळमध्ये सुरू केला जाणार आहे. ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. गुंतवणूक करण्यासाठी केव्हा मिळाली? 22 फेब्रुवारी 2017ला मिळाली. प्रकल्प उभारणारी कंपनी कुठली आहे? तर प्रकल्प उभारणारी जी कंपनी आहे ती सतलज जलविद्युत निगम ही कंपनी हा प्रकल्प उभारणार आहे. याशिवाय सतलज जलविद्युत निगम या कंपनीवर भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश यांची संयुक्त मालकी आहे. प्रकल्प उभारण्याचा करार 2008 साली झालेला होता. प्रकल्पाची क्षमता आहे 900 मेगावॅट. प्रकल्पाचं स्थान आहे अरुण नदीवरती संकू वासभा जिल्ह्यामध्ये. प्रकल्पासाठी येणारा खर्च आहे 5723.72 कोटी रुपये आहे. प्रकल्पाला लागणारा कालावधी आहे 5 वर्ष. अशा प्रकारे भारत आणि नेपाळमध्ये अरुण 3 हा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये सामाजिक सुरक्षा करार झालेला आहे, होणार आहे. कराराचं वर्ष होतं 2013. पोर्तुगालकडून करार स्वीकृत केला गेला अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे 7 फेब्रुवारी 2017मध्ये. करार केव्हा अंमलात येणार आहे? 8 मे 2017 रोजी भारत पोर्तुगाल सामाजिक सुरक्षा करार अंमलामध्ये येणार आहे. करार कशाविषयी आहे? करार दोन्ही देशामध्ये काम करणाऱ्या भारतीय आणि पोर्तुगीज व्यावसायिक कुशल कामगार यांचे हितसंबंध जपणारा हा करार आहे. या करारामुळं काय होणार आहे? तर या करारामुळं व्यावसायिकांना दुहेरी सामाजिक योगदान देण्यापासून सवलत मिळणार आहे. या करारामुळं सुलभ पैसे हस्तांतरण करणं शक्य होणार आहे. अशा प्रकारे हा करार आहे भारत आणि पोर्तुगालच्या दरम्यान सामाजिक सुरक्षा करार. त्यानंतर इंडियन रिम असोसिएशन, ज्याला आपण IORA या संक्षिप्त नावाने ओळखतो, IORA शिखर परिषद, या संघटनेची 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळं संघटनेची पहिली शिखर परिषद इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या ठिकाणी 7 मार्च 2017ला झाली. या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी IORA या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. संघटनेच्या मंत्री गटाची आणि सचिव गटाच्या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं हे पण विचारलं जाईल. संघटनेच्या मंत्री गटाची आणि सचिव गटाच्या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्र राज्यमंत्री जनरल VK सिंग आणि मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा यांनी केलेलं आहे. शिखर परिषदेदरम्यान किती आराखड्यांना मान्यता मिळाली? तर शिखर परिषदेदरम्यान 3 आराखड्यांना मान्यता मिळाली. यामध्ये IORAचं भविष्यकालीन धोरण, दहशतवाद विरोध आणि IORAचा कृती आराखडा या 3 आराखड्यांना मान्यता दिली गेली. याशिवाय परिषदेला संबोधित करताना भारताचे उपराष्ट्रपती अन्सारी यांनी भारताच्या किनारी भागामध्ये IORAचं उत्कृष्टता केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. या केंद्राच्या माध्यमामधून सदस्य देश माहिती आणि संसाधनांचे आदान प्रदान करतील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारे ही IORAची परिषद आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागेल. त्यानंतर उपराष्ट्रपतींचा रवांडा आणि युगांडा दौरा, हे दौरे आणि या दौऱ्यातील फलनिष्पत्ती, भारतातर्फे दिल्या जाणाऱ्या सवलती, आश्वासनं यांचा आपण विचार करणार आहोत. उपराष्ट्रपतींचा रवांडा आणि युगांडा दौऱ्याचा कालावधी होता 19 ते 21 फेब्रुवारी 2017. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी रवांडा दौरा केला. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी भारत दौरा केलेला होता जानेवारीमध्ये झालेल्या गुजरात व्हायब्रंट गुजरात परिषदेदरम्यान हे रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी भारत दौरा केलेला होता. रवांडासाठी भारतानं सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे. कोणत्या सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे? तर संसदीय विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहकार्य याचं आश्वासन रवांडासाठी भारतानं दिलेलं आहे.
अन्सारी यांनी रवांडा विद्यापीठाला यावेळी भेट दिली. अशा प्रकारे भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा हा रवांडा दौरा आपल्याला लक्षामध्ये ठेवावा लागेल. त्यानंतर युगांडा दौरा, कालावधी आहे 21 ते 23 फेब्रुवारी 2017. या ठिकाणी भारतानं सहकार्याचं आश्वासन दिलं. काय आश्वासन दिलं? तर $2 दशलक्ष औषधं आणि $1 दशलक्ष वैद्यकीय उपकरणं देण्याची घोषणा या युगांडा दौऱ्यामध्ये भारतानं केलेली आहे. या दौऱ्यामध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी म्युसेवेनी यांची भेट घेतली. या ठिकाणी युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांचं नावसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. योवेरी म्युसेवेनी हे त्यांचं नाव आहे. या दौऱ्यामध्ये आपल्या उपराष्ट्रपतींनी त्यांची भेट घेतली आणि भेटीमध्ये द्विपक्षीय संबंधांवरती चर्चा झाली. यानंतर आपण पंजाब जम्मू काश्मीर जलवाद संपुष्टात आलेला आहे त्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. पंजाब आणि जम्मू काश्मीर राज्यादरम्यान असणारा वाद, आता सुरुवातीला समजावून घ्यायचं की पंजाब आणि जम्मू काश्मीर राज्यादरम्यान असणारा वाद कोणत्या नदीवरून होता? रावी नदीवरून होता हा वाद. रावी नदीवरील शहापूर कंडी प्रकल्पाबाबत हा वाद होता. हा वाद संपुष्टात आलेला आहे. या प्रकल्पाची सुरुवात झालेली होती 1999 मध्ये. या प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या 2014 मध्ये. भारत पाकिस्तान दरम्यान सिंधू करारानुसार भारताच्या वाट्याला येणारं पाणी रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांचं पाणी आहे. आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की पंजाब आणि जम्मू काश्मीर जो पाण्यावरून वाद होता, जलवाद होता, हा संपुष्टात आलेला आहे. कंडी प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे हे पण विचारलं जाईल. तर रावी नदीवरचा हा प्रकल्प, त्याच्यावरून वाद होता आणि प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करण्याच्या करारावरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत 2014 मध्ये. आणि भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू करारानुसार भारताच्या वाट्याला येणारं पाणी रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांचं पाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये पुढची घटना आपण समजावून घेणार आहोत की तवांग हा अरुणाचल प्रदेशामधील भारताचा भाग, याच्यावरती चीननं दावा केलेला आहे. चीनचं मत असं आहे की तवांग हा चीनचा भाग आहे. भारतानं या भागावरील त्यांचा हक्क जर सोडला तर भारत आणि चीन सीमा प्रश्न सुटू शकतो. भारताचं मत आहे तवांग हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांची मतं आहेत. आणि तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीननं विरोध केलेला आहे. चीनचं मत असं आहे की दलाई लामा यांनी हा जर दौरा केला तर भारत चीन संबंधांवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला नकाशामध्ये हा तवांग अरुणाचल प्रदेशामध्ये कोठे आहे हे लक्षामध्ये ठेवावं लागेल. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये घडलेली महत्त्वाची घटना म्हणजे विनोदी लेखक आणि गुजराती नाटककार तारक मेहता यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 87व्या वर्षी अहमदाबाद या ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्यांचा जन्म झालेला होता 26 डिसेंबर 1929ला अहमदाबाद या ठिकाणी. त्यांचं महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण झालं मुंबई या ठिकाणी. BAची पदवी 1956 साली मुंबईमधील खालसा महाविद्यालयामधून गुजराती विषयामध्ये संपादन केली. MAची पदवी 1958 साली भवन्स महाविद्यालयामधून संपादन केली. 1959 ते 1960 या काळामध्ये प्रजातंत्र या दैनिकामध्ये ते उपसंपादक होते. याशिवाय भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये ते कार्यरत होते 1960 ते 1986 या काळामध्ये. 1971 साली चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये दुनियाने उंधा चष्मा हे सदर सुरू केलं आणि याच सदराचं पुस्तकामध्ये रूपांतर झालं आणि तारक मेहता का उलटा चष्मा नावाची मालिका या पुस्तकावरती आधारित आहे. 2008 सालापासून सब TV चॅनलवरती तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका आहे. 2015 साली भारत सरकारकडून पद्मश्रीनं त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह अहमदाबादच्या NHL या वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला गेला. अशा प्रकारे तारक मेहतांविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर जांबुवंतराव धोटे यांचं निधन झालं. जांबुवंतराव धोटे हे स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
यांचं निधन झालं 18 फेब्रुवारी 2017ला यवतमाळ या ठिकाणी. 1971 साली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षामधून नागपूर लोकसभा मतदारसंघामधून ते खासदार झाले. 1980 साली काँग्रेस पक्षाकडून नागपूर लोकसभा मतदारसंघामधून खासदार झाले. 1962च्या निवडणुकीमध्ये फॉरवर्ड ब्लॉकमधून यवतमाळ मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेमध्ये प्रवेश केला. दुष्काळ मुद्द्यावरती बोलू दिलं नाही म्हणून सभापतींच्या दिशेनं त्यांनी पेपरवेट भिरकवला. यामुळे त्यांची आमदारकी रद्द झालेली होती. पुन्हा फेरनिवडणूक झाली. फेरनिवडणुकीमध्ये ते विजयी झाले. 1967ची विधानसभा निवडणूक फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून ते विजयी झाले. 1978ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून विजयी झाले. 2002 साली विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्राच्या विधानसभेवरती 5 वेळा आमदार म्हणून त्यांची निवड झालेली होती. 1978च्या जागो या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केलेली होती. याशिवाय वेड्यांचं घर उन्हामध्ये, आशा डहाळ्या आशे खोपे या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आणि बलिदान हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. अशा प्रकारे जांबुवंतराव धोटे हे व्यक्तिमत्व होतं. त्यानंतर आपण समजावून घेणार आहोत की महत्त्वाच्या राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. अलीकडच्या काळामध्ये एक वाद निर्माण झालेला आहे की राष्ट्रगान अनिवार्य केलं जावं आणि तसा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलेला आहे. याविषयी आपण माहिती समजावून घेऊयात. सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रगानची संकल्पना घटनेमध्ये नाही असं मत व्यक्त केलेलं आहे. ही याचिका कोणी सादर केली होती तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका सादर केली होती आणि राष्ट्रगान संबंधी धोरण ठरवण्याची मागणी करणारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. 17 फेब्रुवारी 2017ला न्यायालयानं आपलं मत मांडलं. आता आपण याचिका काय होती हे समजावून घेऊयात. ही जी याचिका होती या याचिकेमध्ये संसद, राज्य विधिमंडळं, सरकारी कार्यालय, न्यायालय आणि शाळांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान म्हणण्याची सक्ती करण्याची मागणी केलेली होती. अशा प्रकारे ही याचिका होती. याशिवाय निकालातील मुद्दे काय होते हे आपण समजावून घेऊयात. राज्यघटनेमधील कलम 51 जे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे यामध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा उल्लेख असून त्यामध्ये राष्ट्रगानचा उल्लेख नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. याशिवाय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगान यासंबंधी धोरण तयार करण्याची मागणी करणारी याचिकेमध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे यासंबंधी धोरण तयार केलं जावं अशी याचिकेमध्ये मागणी केली गेलेली होती. केवळ शाळांमध्ये राष्ट्रगान गाण्याविषयीच्या मागणीवर कोणताही निर्णय न घेता तो मुद्दा आपण तसाच ठेवत आहोत, याबाबत कोणतीही टिप्पणी करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता आपण भारताचे राष्ट्रगान काय आहे ते पाहूयात. भारताचं राष्ट्रगान वंदे मातरम आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 वंदे मातरम हे गीत लिहिलं आणि संन्याशाचं बंड या ऐतिहासिक घटनेवरती आधारित आनंदमठ या कादंबरीमध्ये प्रकाशित केलेलं होतं. अशा प्रकारे हा राष्ट्रगानामधील वाद काय होता हा वाद आपल्याला समजावून घ्यावा लागेल आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल समजावून घ्यावा लागेल. संबंधित कलम पण लक्षात ठेवावं लागेल. यानंतर आपण व्यापम घोटाळ्याविषयी चर्चा करणार आहोत. या 13 फेब्रुवारी 2017ला व्यापम घोटाळ्यामधील याचिका दाखल केलेल्या 634 MBBS विद्यार्थ्यांची याचिका रद्द केली गेलेली आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला गेलेला आहे. याच्याशी संबंधित या व्यापम घोटाळा आपण समजावून घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश JS खेयर यांनी 13 फेब्रुवारी 2017ला व्यापम घोटाळ्यामधील याचिका दाखल केलेले जे 634 MBBS विद्यार्थी होते त्यांची याचिका रद्द केली आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला. 634 विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेलं होतं. आता व्यापम घोटाळा काय होता ते समजावून घेऊयात. सुरुवातीला लक्षात ठेवायचे की मध्य प्रदेश राज्यामध्ये झालेला हा घोटाळा होता. व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा
याला व्यापम घोटाळा असं म्हटलं जातं. व्यावसायिक, परीक्षा आणि मंडळ असं व्यापम घोटाळा असं म्हटलं जातं. व्यापम हे संक्षिप्त नाव आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा हा शिक्षण क्षेत्रामधील सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. मध्य प्रदेश राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी झालेला जो गैरव्यवहार आहे, या गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखलं जातं आणि या घोटाळ्याची व्यापकता 2013 समोर आली. यानंतर राष्ट्रीय महालोक अदालतीचं आयोजन 11 फेब्रुवारी 2017 केलं गेलेलं होतं आणि हे आयोजन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार करण्यात आलेलं होतं. म्हणजे कोणामार्फत करण्यात आलेलं होतं हे लक्षात ठेवावं लागेल. राष्ट्रीय महालोक अदालतीचं आयोजन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार केलं गेलेलं होतं. आयोजन कोणामार्फत करण्यात आलेलं होतं तर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजन केलं गेलेलं होतं. आता लोक अदालत म्हणजे काय तर लोकांचं न्यायालय. लोकांना जलद न्याय मिळावा यासाठी लोक अदालतीचं आयोजन केलं जातं. अशा लोक अदालतीची सुरुवात 1982 गुजरात राज्यामधून झालेली होती. आता लोक अदालतीमध्ये कोणत्या प्रकारचे दावे दाखल करता येतात तर दिवाणी आणि फौजदारी तडजोडपत्र गुन्हा हे दावे दाखल करता येतात. भूसंपादन नुकसान भरपाई प्रकरणं, बँकांची नुकसान आणि वसुली प्रकरणं, वैवाहिक विवाद, मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणं, महसूलबाबतची प्रकरणं, कामगार वाद, वन कायदा, अशा प्रकारे या प्रकारचे दावे या लोक अदालतीमध्ये सादर करता येतात. आता लोक अदालतीची प्रमुख वैशिष्ट्य कोणती असतात तर यामध्ये न्यायाधीश, तज्ज्ञ वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचं मंडळ पक्षकाराला मदत करत असतं. न्यायाधीश, तज्ज्ञ वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचं मंडळ. न्यायालयाच्या प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोक न्यायालयामध्ये होणाऱ्या निवारणाची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. खटल्यामध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळता येतात. अशा प्रकारे ही वैशिष्ट्य आहेत लोक अदालतीची. अशा प्रकारे ही लोक अदालत आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आपण उल्लेख केलेला होता की राष्ट्रीय महालोक अदालतीचं आयोजन 11 फेब्रुवारी 2017 सुरू झालेलं आहे. यानंतर आपण घटना समजावून घेऊयात की अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे. सांडपाणी प्रक्रिया न करणारे कारखाने बंद करण्याविषयीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे. हा आदेश कसा आहे, कोणता आहे, त्याच्यामध्ये कोणत्या बाबी नमूद आहेत हे आपण समजावून घेऊयात. 22 फेब्रुवारी 2017 सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जो आहे तो आदेश असा आहे की सांडपाण्यावरती प्रक्रिया न करता ते तसंच जलस्रोतांमध्ये सोडणारे कारखाने यापुढे देशामध्ये बंद करण्यात यावेत असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आणि तसंच त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले गेलेले आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये काय सांगितलं गेलं ते पाहूयात. या आदेशामध्ये राज्यामधील प्रदूषण नियंत्रण मंडळांनी कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे बसवण्याची 3 महिन्याची एकत्रित नोटीस द्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि नोटीस दिल्यानंतर अशी संयंत्र नसलेले कारखाने बंद केले जावेत. अशा कारखान्यांचा वीज पुरवठा बंद करावा असं सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. आता सामायिक प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबतचा आदेश. काय आदेश आहे तर महापालिका, नगरपालिका आणि इतर नियोजन प्राधिकरणांनी त्यांच्या हद्दीमधील जे कारखाने आहेत त्या कारखान्यांसाठी सामायिक प्रक्रिया केंद्र 3 वर्षामध्ये सुरू करावीत. सामायिक संयंत्र बसवणं आणि चालवणं पालिकेला जर शक्य नसेल, परवडत नसेल तर त्यासाठी कारखान्यांवरती अधिभार लावला जावा. अधिभार म्हणजे काय, जास्तीचा कर. आणि अशी संयंत्र बसवल्याचा अहवाल वेळोवेळी संबंधित राज्यामधील हरित न्यायाधिकरणाला दिले जावेत असे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. म्हणून सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्या कारखान्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आता आपण अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेली महत्त्वाची घटना एक याचिका आलेली आहे. याचिका आहे की नथुराम गोडसेचा जबाब सार्वजनिक करण्याचा. आता हा आदेश पण आलेला आहे की नथुराम गोडसे याचा जो जबाब आहे
तो सार्वजनिक करण्याचे आदेश आलेले आहेत. याबद्दलची माहिती घेऊया. सुरुवातीला याचिका कोणी सादर केली होती ते समजावून घेऊया. याचिका सादर केली होती आशुतोष बन्सल आणि माहिती सार्वजनिक करण्याचा आदेश दिलेला आहे केंद्रीय माहिती आयोगानं. आपल्याला माहिती आहे नथुराम गोडसे कोण होता? महात्मा गांधींचा मारेकरी होता आणि संबंधित माहिती नॅशनल आर्काइव्ज या वेबसाईटवर सार्वजनिक करण्याचा आदेश दिलेला आहे. म्हणजे ही जी माहिती सार्वजनिक केली जाणार आहे ती कोणत्या वेबसाईटवर सार्वजनिक केली जाणार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ही माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. नथुराम गोडसेंनी 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधींची हत्या केलेली होती आणि या संबंधीची माहिती नॅशनल आर्काइव्जला देण्याचं माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आदेश दिलेले आहेत. म्हणजे यांचंही नाव लक्षात ठेवावं लागेल. माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आदेश दिले या संबंधीची माहिती नॅशनल आर्काइव्ज या वेबसाईटवरती सादर करावी आणि बन्सल यांना फोटोकॉपी देण्यासाठी प्रतिपृष्ठ 3 रुपये दर न आकारण्याचे निर्देश आहेत. त्यानंतर स्थलांतरिताच्या हक्कांचा कायदेशीर निर्माण आराखडा आपण समजावून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय तर घटना आहे स्थलांतरितांसाठीचा कार्यगट स्थापन केला गेलेला आहे. याची निर्मिती झाली 2015मध्ये केंद्रीय गृह आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाद्वारे याची निर्मिती झाली आणि स्थापना पार्थ मुखोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली या स्थलांतरितांसाठी कार्यगटाची स्थापना झाली. अहवाल आला 2 मार्च 2017 रोजी केंद्र सरकारला सादर झाला. आता या कार्यगटानं काय तरतुदी केलेल्या आहेत किंवा शिफारशी केलेल्या आहेत ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये शिफारशींमध्ये असा आहे, मुद्दा कशाशी संबंधित आहे ते लक्षात घ्या. स्थलांतरित यांच्यासाठी कार्यगटाची स्थापना केली गेलेली आहे आणि या कार्यगटानं काही शिफारशी केलेल्या आहेत. तरतुदी करण्याविषयी सांगितलेलं आहे. त्या तरतुदी आहेत भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांच्या अधिकारामध्ये सुधारणा केली जावी, स्थलांतरितांची गणना जात आधारित केली जावी, सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ त्यांना मिळावा, जलद रोजगार त्यांना मिळावा, यासाठी राज्यांनी अधिवास प्रमाणपत्राची अट बंद केली पाहिजे. या गटाच्या मुलांचा जो शैक्षणिक हक्क आहे तो हक्क जोपासण्यासाठी त्यांचा समावेश सर्व शिक्षा अभियानमध्ये करण्यात यावा. स्थलांतरितांना पैसे हस्तांतरण करता यावं यासाठी लागणारं शुल्क टपाल कार्यालयानं वाजवी प्रमाणामध्ये घ्यावं. स्थलांतरितांना बँकांमध्ये खातं उघडण्यास मदत करावी. याशिवाय बांधकाम कामगार कल्याण कर निधी अंतर्गत स्थलांतरितांसाठी भाडे तत्वावरती निवास, कामगार महिलांसाठी वसतिगृह यांची उभारणी केली जावी. 2011च्या जनगणनेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किती टक्के स्थलांतरितांचा सहभाग आहे याचा जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 30% स्थलांतरितांचा सहभाग आहे. 2016-2017च्या ज्या आर्थिक सर्वेक्षण झाल्या त्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 2011मध्ये 3.30 दशलक्ष स्थलांतरितांची संख्या 2016मध्ये वाढून 9 दशलक्ष एवढी झालेली आहे. अशा प्रकारे हे स्थलांतरितांसाठी कार्यगट. यानंतरचा मुद्दा म्हणजे भारत बांगलादेश या 2 देशांच्या सीमेवरती निम्म्या सीमेला तटबंदी घातली गेलेली आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या तुलनेनं बांगलादेशाबरोबर भारताची सीमारेषा सर्वात जास्त मानली जाते. भारत आणि बांगलादेश दरम्यान 4096 किलोमीटरची सीमा आहे आणि या सीमेपैकी निम्म्या सीमेला तटबंदी करण्याचा निर्णय 3 मार्च 2007ला केंद्र सरकारनं घेतला आणि उर्वरित सीमा 2019पर्यंत तटबंदी घातली जाणार आहे. अशा प्रकारे ही तटबंदी निम्म्या सीमेला आपण म्हणतोय 2017ला 3 मार्च 2017 रोजी केंद्र सरकारमार्फत निर्णय घेण्यात आला की तटबंदी घालायची आणि उर्वरित सीमेला 2019पर्यंत तटबंदी म्हणजे कुंपण घातलं जाणार आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बांगलादेशाचा जर विचार केला तर बांगलादेशाच्या सीमेलगत भारतातली 5 राज्ये येतात. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम अशी 5 राज्य बांगलादेशाच्या सीमेवरती आहेत. पश्चिम बंगाल राज्याची सीमा
2216.7 किलोमीटरची आहे. आसाम राज्याची सीमा 263 किलोमीटरची आहे. मेघालय राज्याची सीमा 443 किलोमीटरची आहे आणि त्रिपुरा या राज्याची सीमा 856 किलोमीटर आणि मिझोराम या राज्याची सीमा 318 किलोमीटर एवढी आहे. अशा प्रकारे बांगलादेशाच्या सीमेलगत असणारी ही 5 राज्य आहेत. यानंतर आपण विशेष बँक नोटा कायदा 2017 हा कायदा कशासाठी करण्यात आलेला आहे, या कायद्यामधील तरतुदी कोणत्या आहेत हे समजावून घेणार आहोत. यालाच आपण विशेष बँक नोटा दायित्व समाप्ती कायदा 2017 असंही म्हणतो. सुरुवातीला कायदा कशाशी संबंधित आहे हे समजावून घेऊयात. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 31 डिसेंबर 2016 नंतर स्वतःजवळ बाळगणं, हस्तांतरित करणं किंवा स्वीकारणं याला प्रतिबंधित करणं याच्याशी हा विशेष बँक नोटा दायित्व समाप्ती कायदा संबंधित आहे. केंद्र सरकारमार्फत कायदा अधिसूचित करण्यात आला 2 मार्च 2017ला. कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली 27 फेब्रुवारी 2017मध्ये आणि या कायद्यानुसार 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बाळगणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यासाठी दंड होऊ शकतो. दंड काय होऊ शकतो तर 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा स्वतःजवळ किंवा 25 पेक्षा जास्त नोटा अभ्यास संशोधनासाठी बाळगल्या तर 10,000 किंवा जवळ बाळगलेल्या नोटांपेक्षा 5 पट संख्या यापैकी जी मोठी संख्या असेल तेवढा दंड घेतला जाणार आहे. अशा प्रकारे हा कायदा आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशेष बँक नोटा दायित्व समाप्ती कायदा 2017. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा शहरी प्रशासनासंबंधीचं सर्वेक्षण झालेलं आहे. याला आपण ॲन्युअल सर्वे ऑफ इंडियाज सिटी सिस्टम्स 2016 असं म्हणतो. सुरुवातीला ही शहरी प्रशासनासंबंधी सर्वेक्षण करणारी संघटना कोणती आहे हे समजावून घेऊया. जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशिप अँड डेमोक्रेसी स्वयंसेवी संघटना असं या संघटनेचं नाव आहे आणि या संघटनेनं शहरी प्रशासनासंबंधी सर्वेक्षण 2016 केलेलं आहे. सर्वेक्षणामध्ये देशात अव्वल स्थान ज्या शहराला मिळालेलं आहे त्या शहराचं नाव आहे केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम. या शहराला 10 पैकी 4.4 गुण मिळालेले आहेत. सर्वेक्षणामध्ये देशात शेवटचं स्थान येतं चंदीगडला. चंदीगडला 10 पैकी 2.1 गुण मिळालेले आहेत. आणि सर्वेक्षणासाठी देशातील किती शहरांची निवड करण्यात आलेली होती याचा जर विचार केला तर 18 राज्यामधील 21 शहरांची सर्वेक्षणासाठी देशामध्ये निवड केली गेलेली होती आणि शहरांना जे गुण देण्यात आलेले आहेत ते 10 पैकी गुण आहेत. यानंतर सर्वेक्षणामधील पहिली 5 राज्य आणि शेवटची 5 राज्य आपल्याला विचारण्याची शक्यता आहे. पहिली 5 राज्य आहेत तिरुवनंतपुरम, पुणे, कोलकाता, मुंबई आणि हैदराबाद. तिरुवनंतपुरम या शहराला गुण मिळालेले आहेत 4.4, पुणे या शहराला 4.2, कोलकाता या शहराला 4.1, मुंबई या शहराला 4.1 आणि हैदराबाद या शहराला 3.9 एवढे गुण मिळालेले आहेत. अशा प्रकारे या सर्वेक्षणामधील ही पहिली 5 राज्य आहेत. या सर्वेक्षणामधील शेवटच्या 5 राज्यांचा जर विचार केला तर यामध्ये सुरत, डेहराडून, लखनौ, जयपूर आणि चंदीगड या शहरांचा समावेश होतो. सुरत या शहराला 17व्या क्रमांकावरती असणाऱ्या सुरत या शहराला गुण आहेत 3.2. 18व्या क्रमांकावरती असणाऱ्या डेहराडून या शहराला गुण आहेत 3.1. 19व्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौ या शहराला गुण आहेत 3. 20व्या क्रमांकावर असणाऱ्या जयपूर या शहराला गुण आहेत 2.7 आणि 21व्या क्रमांकावर असणाऱ्या चंदीगड या शहराला गुण आहेत 2.1. हे सर्व गुण 10 पैकी आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हा महत्त्वाचा मुद्दा होता. आता आपण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं रिक्षा चालकाला मराठीची गरज असा आदेश काढलेला होता. तर राज्य सरकारचा आदेश काय होता, उच्च न्यायालयानं, मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्यावरती काय आदेश दिला हे आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला राज्य सरकारचा आदेश काय होता हे समजावून घेऊयात. नियम 24 नुसार सार्वजनिक प्रवासी वाहतूक वाहन चालकाला बिल्ला देताना मराठीचं ज्ञान आवश्यक आहे आणि परवान्याच्या वाटपामध्ये सुद्धा राज्य सरकारनं मराठीची अट घातलेली होती. हा आदेश होता महाराष्ट्र राज्य सरकारचा.
आणि याच्यावरती निर्णय आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, ज्याला आपण आदेश असं म्हणतो. मुंबई उच्च न्यायालयानं 1 मार्च 2017ला ऑटो रिक्षा चालकांना परवाना मिळण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान सक्तीचं करणारं परिवहन विभागाचं परिपत्रक अवैध घोषित केलं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवरती कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले गेलेले आहेत. हा नियम रिक्षा आणि टॅक्सीसाठी लागू होत नसल्यामुळं परिपत्रक पूर्णपणे बेकायदा आणि अवैध आहे असं न्यायालयानं घोषित केलं. यानंतर आपण प्राध्यापक साईबाबांना जन्मठेप जी झालेली आहे ही घटना समजावून घेऊयात. प्राध्यापक साईबाबांना जन्मठेप झाली. जन्मठेपेची जी शिक्षा झालेली आहे त्यामध्ये त्यांना अटक झाली 9 मे 2014ला. आणि कोणत्या कायद्याअंतर्गत दोषी ठरवलं गेलेलं आहे तर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या प्राध्यापक साईबाबाला दोषी ठरवलं गेलेलं आहे. 7 मार्च 2017ला शिक्षा ठोठावलेली आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेले कोण आहेत हे जर आपण पाहिलं तर प्राध्यापक GN साईबाबा, विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिर्की आणि पांडू नरोटे हे जन्मठेपेची शिक्षा झालेली व्यक्ती आहेत. आणि 10 वर्षाची कारावासाची शिक्षा या खटल्यामध्ये विजय तिर्की यांना मिळालेली आहे. आता प्राध्यापक साईबाबा याच्यावर कोणते आरोप सिद्ध झाले हे आपण समजावून घेऊयात. प्राध्यापक साईबाबा यांच्यावरील नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापीठामधील युवा कार्यकर्त्यांना तयार करणं, दिल्ली विद्यापीठातील युवा कार्यकर्त्यांना गडचिरोलीमधील जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणं, नक्षलांसाठी थिंक टँक म्हणून काम करणं हे आरोप सिद्ध झालेले आहेत. आता या प्राध्यापक साईबाबाला कोणत्या कायद्याअंतर्गत दोषी ठरवलं गेलं तर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा या अंतर्गत दोषी ठरवलं गेलं. या अगोदर सर्वोच्च न्यायालयानं 4 एप्रिल 2016ला साईबाबाला जामीन मंजूर केलेला होता. यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे प्रशांत परिचारक यांना 1.5 वर्षासाठी निलंबित केले गेलेलं आहे. प्रशांत परिचारक कोण होते? भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार होते, विधान परिषदेचे सदस्य होते. 9 मार्च 2016ला विधान परिषदेचे अध्यक्ष यांनी 1.5 वर्षासाठी त्यांना निलंबित केलं. का केलं होतं तर भारतीय सैनिकांच्या पत्नीबद्दल या प्रशांत परिचारकांनी आक्षेपार्ह विधानं केलेली होती की जी दुर्दैवी होती. चौकशीसाठी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची समिती स्थापन केली गेलेली आहे. आता हे समितीमधील सदस्य कोण आहेत हे पण पाहूयात. धनंजय मुंडे, नारायण राणे, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, कपिल पाटील, जयंत पाटील आणि शरद रणपिसे हे समितीमधील सदस्य आहेत. दोन्ही सभागृहांनी या अगोदर निलंबित करण्याचा अधिकार 28 वेळा वापरलेला आहे. संसदेला कलम 105(3) नुसार आणि विधिमंडळाला कलम 194(3) नुसार हे अधिकार आहेत. यानंतर महत्त्वाची घटना महाराष्ट्र महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका 2017चा निकाल आपण समजावून घेणार आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आपण समजावून घेऊयात. 16 फेब्रुवारी 2017ला पहिला टप्पा, या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेत 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 21 फेब्रुवारी 2017ला 11 जिल्हा परिषदा आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांचा निकाल जाहीर झाला 23 मार्च 2017ला. हा महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आपण समजावून घेऊयात. सुरुवातीला वेगवेगळी शहरं, त्यांच्या असणाऱ्या एकूण जागा, यामध्ये सर्वाधिक निवडून आलेले उमेदवार कोणत्या पक्षाचे होते हे आपण समजावून घेऊयात. मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये एकूण जागा होत्या 227. यापैकी सर्वात जास्त जागा मिळाल्या शिवसेनेला 84. यानंतर क्रमांक लागतो भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या, काँग्रेसला 31 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागांवरती समाधान मानावं लागलं. पुण्यामध्ये जो निकाल अपेक्षित होता अगदी त्याच्या
सर्वोच्च पातळीला जाऊन जो निकाल लागला त्यामध्ये एकूण जागा 162 पैकी सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या, त्या 98. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक लागतो 40, त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक 11 आणि त्यानंतर शिवसेनेचा क्रमांक 10. अशा प्रकारे जागा मिळाल्या. त्यानंतर नागपूर या शहरामध्ये सुद्धा 151 एकूण जागांपैकी 108 म्हणजे सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जो पक्ष आहे तो काँग्रेस आहे. 29 जागा नागपूरमध्ये काँग्रेसला मिळाल्या. त्यानंतर शिवसेनेला 2 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. त्यानंतर ठाण्यामध्ये 131 एकूण जागांपैकी सर्वात जास्त जागा शिवसेनेला मिळाल्या. त्यानंतर क्रमांक लागतो राष्ट्रवादी काँग्रेसचा. राष्ट्रवादी काँग्रेसला 34 जागा मिळाल्या. त्यानंतर भारतीय जनता पार्टी 23 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण जागा होत्या 128. या 128 जागांमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या भारतीय जनता पार्टीला, 77 जागा मिळाल्या. त्यानंतर क्रमांक लागतो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो 36 जागा मिळाल्या. त्यानंतर शिवसेना 9 आणि काँग्रेसला 0 जागा मिळाल्या. त्यानंतर नाशिक या शहरामध्ये एकूण जागा होत्या 122. त्यापैकी सर्वात जास्त जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला 66 मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती जो पक्ष होता तो शिवसेना 35 जागा मिळाल्या. काँग्रेसला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 6 अशा जागा मिळाल्या. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण जागा होत्या 102. 102 पैकी 49 सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. त्यानंतर शिवसेनेला 21 जागा मिळाल्या, काँग्रेसला 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. अमरावती या शहरामध्ये एकूण जागा 87. सर्वात जास्त जागा मिळाल्या भारतीय जनता पार्टीला 45. त्यानंतर दुसरा क्रमांक काँग्रेसला 15 जागा मिळाल्या. तिसऱ्या क्रमांकावरती आहे शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 0 जागा मिळाल्या. अकोला या शहरामध्ये एकूण जागा आहेत 80. या 80 जागापैकी सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला 48 जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसला 13, शिवसेनेला 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 अशा जागा मिळाल्या. त्यानंतर उल्हासनगर या शहरामध्ये एकूण जागा होत्या 78. त्यापैकी सर्वात जास्त जागा भारतीय जनता पक्षाला 32 मिळाल्या. त्यानंतर शिवसेना 25, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि काँग्रेसला 1. अशा प्रकारे महाराष्ट्रामधील महानगरपालिकांचा निवडणूक निकाल आपल्याला सांगता येईल. मला मिळालेल्या एकूण जागा जिल्हा परिषदेतील उतरत्या क्रमानुसार पाहूया. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेत उतरत्या क्रमानुसार ज्या जागा मिळाल्या त्यामध्ये सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टी 400, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 346, त्यानंतर काँग्रेस 293, त्यानंतर शिवसेना 264, इतर 152 आणि एकूण जागा होत्या 1455. त्यानंतर मिळालेल्या एकूण जागा पंचायत समितीमध्ये उतरता क्रम कसा आहे, कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षानुसार उतरता क्रम आपण पाहूयात. पंचायत समितीमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या भारतीय जनता पार्टीला 803 जागा मिळाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 630, काँग्रेसला 555, शिवसेनेला 538, मनसेला 2 आणि इतर 281. अशा प्रकारे पंचायत समितीच्या एकूण जागा 2809 लढल्या गेलेल्या होत्या. यानंतर ॲटोमॅटिक हेडलाईट यंत्रणा सक्तीची केली जाणार आहे याविषयी आपण माहिती घेऊयात. केंद्र शासनानं एप्रिल 2017 पासून सर्व दुचाकींना ॲटोमॅटिक हेडलाईट यंत्रणा सक्तीची केलेली आहे. काय उद्देश आहे तर दुचाकींचे होणारे अपघात टाळता यावेत यासाठी ही ॲटोमॅटिक हेडलाईट यंत्रणा केंद्र सरकारनं सक्तीची केलेली आहे. त्यानंतर पुस्तकाचं गाव म्हणून भिल्लार या गावाला ओळखलं जाणार आहे. याविषयी आपण माहिती घेऊयात. या पुस्तकाच्या गावाची घोषणा झाली 27 फेब्रुवारी 2017ला. मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कायदा मंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. प्रत्यक्षात सुरुवात झाली 1 मे 2017 पासून आणि गाव कोठे आहे हे जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यामध्ये हे गाव आहे. अशा प्रकारे पुस्तकाचं गाव म्हणून इथून पुढे भिल्लार या गावाला ओळखलं जाणार आहे.